शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात आता विलीन होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण विरोधी पक्ष नेतेपद राखण्यासाठी आता काँग्रेसच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। राहुल गांधी यांनी काही वेळापूर्वी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे आणि आता शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात विलीन होण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची देखील माहिती मिळते आहे। अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रशांत कदम आता दिल्लीतून आपल्या सोबत आहे आणि मुंबईतून आपल्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक देखील आपल्या सोबत आहेत। सगळ्यात पहिल्यांदा आपण दिल्लीत जाऊयात। प्रशांत, काय अधिक माहिती मिळते? दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली आणि खरंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता आहे का? सौरभ, जवळपास अर्ध्या तासापासून ही बैठक सुरू आहे। 6 जनपदवरती राहुल गांधी पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या बैठका ज्या आहेत त्याला खूप विशेष महत्त्व यासाठी आहे कारण जेव्हा 25 तारखेला या निकालानंतर काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक झाली तेव्हापासून राहुल गांधी हे काँग्रेसच्या नेत्यांना देखील भेटत नाहीयेत। जे कोणी नेते येत आहेत ते केवळ प्रियंका गांधी यांनाच भेटत आहेत आणि असं असताना अचानक राहुल गांधी हे शरद पवारांच्या भेटीला येणं याला खूप मोठं महत्त्व आहे। आणि त्यातही या बैठकीचं वैशिष्ट्य हे आहे की राहुल गांधी आणि शरद पवार या दोघाही नेत्यांची ही केवळ 1 to 1 चर्चा आहे। त्याच्यामुळे अनेक स्पेक्युलेशन्सला या ठिकाणी वाव आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्या आधीही अशा पद्धतीनं खूप बैठका झालेल्या आहेत 6 जनपदवरती, मात्र प्रत्येक वेळी राहुल गांधींच्या सोबत कधी मल्लिकार्जुन खरगे असायचे किंवा इतर कुठले नेते असायचे, शरद पवारांच्या सोबत देखील प्रफुल्ल पटेल असायचे किंवा इतर कोणी महत्त्वाचे नेते असायचे। ही चर्चा मात्र बंद दाराआड केवळ आणि केवळ शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यामध्ये होते आणि ती देखील अशा वेळी जेव्हा राहुल गांधी हे काँग्रेसच्या नेत्यांना भेटत नाहीयेत मात्र शरद पवारांच्या भेटीला येत आहेत। याचं कारण हे आहे, एक चर्चा कालपासून अचानक सुरू झालेली होती दिल्लीच्या वर्तुळामध्ये की कदाचित महाराष्ट्रामध्ये जर काँग्रेसला किंवा राष्ट्रवादीला भाजपशी ताकदीनं लढायचं असेल आणि ज्या पद्धतीची आता ही ताकद समोर आलेली आहे हे याला जर आपल्याला नीट लढायचं असेल तर त्याच्यासाठी एकच उपाय उरतो, तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन करायचा। आता हे खूप प्राथमिक स्तरावरचं स्पेक्युलेशन होईल, मात्र ज्या पद्धतीची ही भेट होतीये, ज्या वेळेला होतीये आणि ज्या पद्धतीने ही भेट होतीये ते बघता या भेटीमध्ये खूप काही पोटेन्शियल आहे। कदाचित त्या संदर्भातली चर्चा प्राथमिक स्तरावर सुरू झाली आहे का असंही म्हणायला वाव आहे। प्रशांत, तुम्ही राहाच आपल्यासोबत। आपण जाऊयात मुंबईतून आपली प्रतिनिधी रश्मी पुराणिक आता आपल्यासोबत आहे। रश्मी, पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधी पक्षातल्या नेत्यांना देखील भेटत नाही आणि आज त्यांनी स्वतःहून शरद पवारांची भेट घेतली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो अशी चर्चा आहे। मुंबईत आणि राज्यात या विलिनीकरणाबद्दल नेमकी काय चर्चा बघायला मिळते आहे? सौरभ, जर खरं पाहिलं तर जेव्हा लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली होती आणि आपण जर निकाल पाहिला त्यानंतर कुठेतरी काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल ह्या दोन्ही पक्षांमध्ये कुठेतरी आपण जर पाहिलं कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वास देखील एक धक्का बसला होता। आणि अर्थात आपण पाहतो विधानसभा निवडणुका ह्या अगदी 4 महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत। अजूनही अनेक गोष्टी अनेक घडामोडी ह्या अपेक्षित आहेत घडणं आणि आपण पाहतो आहे की कुठेतरी या दोन्ही पक्षांना सर्व मतभेद असतील सर्व ठेवून पुढे येणं गरजेचं आहे आणि त्याच वेळेला कार्यकर्त्यांना देखील उभारी मिळणार आहे। आणि म्हणूनच आपण बघतोय की जसं प्रशांत म्हणत होता की ही जी चर्चा आहे ही खरं तर गेल्या 2 दिवसात सुरू झाली होती। जर विरोधी पक्ष नेतेपद जर लोकसभेमध्ये हवे असेल काँग्रेसला, आत्ता काँग्रेसची संख्या 52 आहे आणि जर राष्ट्रवादी काँग्रेस विलीन झाली काँग्रेसमध्ये तर 57 पर्यंत ही संख्या पोहोचू शकेल। राज्यसभेमध्ये आता शरद पवार आहेत त्यामुळे राज्यसभेमध्ये ते एक किल्ला लढवू शकतील विरोधी पक्षांचा, कारण तिथे अजूनही बहुमत मिळालेलं नाहीये भाजपाला। जर मुंबईची गोष्ट केली तर मुंबईमध्ये देखील आता जे विरोधी पक्ष नेतेपद जे आहे ते काँग्रेसकडे आहे, त्याचा काय निर्णय घ्यायचा तो अजून निर्णय व्हायचा आहे। आणि आत्ताच कुठून तरी भाजपाने हे दबावाचं राजकारण सुरू केलंय की महाराष्ट्रात तर आम्ही 220 जागा जिंकणार आहोत। ह्या सर्व परिस्थिती पाहता जर पक्षांना एकत्र उभं राहायचं असेल, जी चर्चा सगळ्यात मोठी सुरू आहे सौरभ, येत्या काही दिवसात दिसणार आहे काँग्रेस राष्ट्रवादीचे काही आमदार देखील फोडणार आहे भाजपा। त्यामुळे संपूर्ण जे पक्ष आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल त्यांच्यावर दबाव आहे। एकत्र निवडणुकांना सामोरं जावं लागणार असेल तर मतभेद हे मागे ठेवावेच लागतील, सगळ्यांना एकत्र यावं लागेल। रश्मी, नेमकं राज्यात सुद्धा याचे काय पडसाद उमटू शकतात ते आपल्याला बघायचं। पण दिल्लीत जाऊयात। प्रशांत कदम आता आपल्यासोबत आहे की राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यामधली ही 1 to 1 अशा पद्धतीची भेट आहे आणि त्याच्यामुळे नेमकी काय चर्चा झालेली असावी याच्या संदर्भात उत्सुकता आहे। महाराष्ट्र आणि एकूण लोकसभेचे निकाल आल्यानंतर एक चर्चा अशीही सुरू झालेली होती की राष्ट्रवादीनं काँग्रेसमध्ये विलीन होण्याची गरज आहे आणि तशा पद्धतीने काही प्राथमिक चर्चा सुरू झालेली आहे का याचीही उत्सुकता आहे।
शरद पवारांचं हे निवासस्थान आहे दिल्लीमधलं आणि या ठिकाणी ही अशा पद्धतीची एक महत्त्वपूर्ण भेट, जी भेट केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणाला कलाटणी देऊ शकते, अशा पद्धतीची ही भेट जवळपास पाऊण तास, आत्ता 4:45 झालेले आहेत, त्याच्या आधी जवळपास 50 मिनिटं ही अशा पद्धतीनं 1-to-1 चर्चा राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यामध्ये झालेली आहे. एक लक्षात घ्यायला पाहिजे, 25 तारखेला वर्किंग कमिटीची बैठक झाली आणि त्याच्यानंतर राहुल गांधी हे काँग्रेसच्या नेत्यांना सुद्धा भेटत नाहीयेत, मात्र ते आज अचानक शरद पवारांच्या भेटीला आले आणि म्हणूनच या भेटीमध्ये नेमकं काय शिजलं, कुठलं भवितव्याचं राजकारण, भविष्याचं राजकारण याच्यामध्ये चर्चेलं गेलं, याची उत्सुकता आहे. कॅमेरामॅन हेमंतसह प्रशांत कदम, एबीपी माझा, 6 जनपद, दिल्ली. आपण बघितलं, आता चर्चा झालेली आहे. आपण पुन्हा जाऊयात, प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आहे. प्रशांत, शरद पवार यांनी मोठ्या मतभेदानंतर काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची स्थापना केलेली होती, पण आता विलिनीकरणाची चर्चा बघायला मिळते आहे आणि हे विलिनीकरण होताना एक मोठी तडजोड काँग्रेसला देखील करावी लागण्याची शक्यता आहे. अध्यक्षपद देखील राहुल गांधींनी सोडलंय, तर कशा पद्धतीची ही तडजोड असू शकते? सौरभ, खरं तर हे परस्पर पूरक अशा पद्धतीचं विलिनीकरण ठरू शकतं, कारण ज्या वेळेला भाजपचं देशामध्ये पूर्णपणे वर्चस्व वाढत चाललेलं आहे, त्यावेळी ही अशा पद्धतीचं विलिनीकरण ही दोन्हीही पक्षांची खरं तर गरज आहे. प्रत्येक पक्षाला काही मर्यादा आहेत आणि त्या मर्यादांच्या वरती तोड काढायची असेल तर विलिनीकरणासारखा दुसरा उपाय जो आहे तो दिसत नाहीये. खरं तर राष्ट्रवादीमध्ये आता जे कोणी नेते आहेत ते मूळचे काँग्रेसमधले आणि एकूण या दोन्ही पक्षांचा विचार, संस्कृती जी आहे ती एकमेकांना साजेशी आहे. जर आपण शरद पवार यांच्या एकूण राजकारणाचा पोत बघितला, तो देखील काँग्रेसच्याच विचारांचा, जरी त्यांनी राष्ट्रवादी सोडली तरी देखील राहिलेला आहे. ते कधीही दुसऱ्या बाजूला गेलेले नाहीयेत. त्यांच्या मैत्रीच्या चर्चा खूप झाल्या, मात्र ते कधीही काँग्रेसचा हा जो सगळा बाजू आहे, त्यांचा जो गोट आहे, तो सोडून कुठे दुसऱ्या बाजूला गेलेले नाही. प्रशांत, शरद पवार यांना काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवायचं होतं असं स्वतः प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या एका पुस्तकात देखील लिहिलंय, तर असं काही आता घडण्याची शक्यता आहे का? थेट विचारतो. अध्यक्षपदाची शक्यता खरं तर खूप कमी आहे, कारण हे खूप वाईट दिसेल की काँग्रेसला अध्यक्ष मिळत नाहीये आणि तो त्यांना दुसऱ्या पक्षातून मागवावा लागला. पण एक नक्की आहे की ज्या पद्धतीच्या अरेंजमेंट्स होऊ शकतात त्याच्यामध्ये एक अरेंजमेंट ही नक्की होऊ शकते की राज्यसभेमधलं गटनेतेपद जे आहे ते शरद पवारांना दिलं जाऊ शकतं विलिनीकरण झाल्यानंतर, कारण शरद पवारांचा अनुभव तितका आहे. शिवाय महाराष्ट्रातल्या ज्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या जागा आहेत आणि आपण सौरभ जर काँग्रेस राष्ट्रवादीचं एकूण 10-15 वर्षाचं जर सरकार बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसत होतं की काँग्रेसपेक्षाही राष्ट्रवादीच्या लिडरशिपची चर्चा राज्यामध्ये जास्त व्हायची. त्यामुळं काँग्रेसमधला जो असा काळ सध्या आपल्याला राज्यात दिसतोय की जिथं नेतृत्वाची वानवा आहे. अशोक चव्हाणांनी प्रदेशाध्यक्षपद सोडलं तर 4 बरी नावं सापडत नाहीत की ज्यांनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारावं. तर अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीकडे खूप तशा अर्थानं साठा आहे आणि तो या दोन्ही पक्षांना फायदेशीर ठरू शकतो. काँग्रेसचं अध्यक्षपद शरद पवार स्वीकारतील का याच्याबद्दल मात्र डाऊट आहे, कारण एकूण त्यांचं सध्याचं वय आणि ते राष्ट्रीय पातळीवरती तसं फार बरं देखील दिसणार नाही. ठीक आहे प्रशांत, वेळोवेळी अपडेट्स घेऊ, तुर्तास सोबत राहाच तुम्ही. आपण रश्मीकडे येऊया. रश्मी मुंबईतून आता आपल्यासोबत आहे. रश्मी, राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद ही काँग्रेसपेक्षा मुंबईत जास्त बघायला मिळते आहे. लोकसभा निवडणुकांवरून देखील ते सिद्ध झालेलं आहे. राष्ट्रवादीच्या राज्याच्या गोटात आणि नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा आहे? सौरभ, जसं आता तू काही वेळापूर्वी प्रश्न विचारत होता की शरद पवार हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात का, ती शक्यता खरंच खूप कमी आहे. परंतु जसं प्रशांतने देखील स्पष्ट केलेलं आहे, जर विलिनीकरणाचा प्रश्न आला तर एक जी तडजोड होऊ शकते ती अशी होऊ शकेल की देशामध्ये सध्या काँग्रेसचे जे राष्ट्रीय अध्यक्षपद आहे ते अर्थातच काँग्रेसच्या नेत्यांकडेच राहील. परंतु जर राज्याची गोष्ट झाली तर नक्कीच शरद पवार ज्या माणसाच्या हातात नेतृत्व देतील तोच व्यक्ती जो आहे तो काँग्रेसचं नेतृत्व करेल आणि म्हणून जास्त शक्यता आहे जर विलिनीकरण झालं तर राष्ट्रवादीचाच नेता जो आहे तो महाराष्ट्रात नेतृत्व करेल. आणि जर निवडणुका झाल्या तरी आपण पाहू शकतो की पुढे जर नेतृत्व करण्याची गोष्ट आली तरी देखील राष्ट्रवादीच्याच एका नेत्यामध्ये जर आत्ता 2 वेगळे पक्ष आहेत आणि जसं आपण बघतोय की राष्ट्रवादीमध्ये असे अनेक नेते आहेत ज्यांनी आपले गट राखलेले आहेत आणि ज्यांची ताकद मोठी आहे, कारण सध्या काँग्रेसला खूप मोठ्या प्रमाणावर मार सोसावा लागलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये. त्यामुळे जर महाराष्ट्रातली जर काँग्रेस झाली आणि विलिनीकरण झालं तर खूप मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी किंवा शरद पवारांची जी पकड आहे ती जास्त घट्ट असेल.
आणि राष्ट्रीय राजकारणात अर्थातच काँग्रेसचा वरचष्मा राहील. आणि जर आपण पाहिलं तर जसं आपण बघतोय की राज्यसभेमध्ये शरद पवार हे अजूनही आहेत, त्यामुळे त्यांच्याकडेही धुरा राहील. विरोधी पक्षाची जी भूमिका आहे मांडण्याची जी जबाबदारी आहे ती त्यांच्याकडे राहील. परंतु महाराष्ट्रात मात्र राष्ट्रवादीचं जे वर्चस्व आहे ते कुठेतरी विलिनीकरण झाल्यावर देखील जास्त काँग्रेसवर राहील असं चित्र कुठेतरी आपल्याला भविष्यात दिसू शकेल. अर्थात ही सर्व चर्चा जी आहे ती सध्या प्राथमिक स्तरावर आहे. नक्कीच या दोन्ही पक्षांपुढे सगळ्यात मोठं आव्हान आहे. यापुढे काय, यापुढे विधानसभा निवडणुका आहेत, काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार देखील भाजपा फोडणार आहे. त्यामुळे यापुढे काय, कशा पद्धतीने निवडणूक लढवली पाहिजे, मतविभाजन झालं नाही पाहिजे, वंचित बहुजन आघाडीचं खूप मोठं आव्हान आहे. त्यामुळे ह्या सर्व पार्श्वभूमीवर ही जी बैठक आहे ती म्हणूनच महत्त्वाची ठरते. सौरभ, अगदी खरं आहे. आणि याबद्दल कन्फर्म बातमी नसली तरी अशी एक शक्यता आणि प्राथमिक स्तरावर या सगळ्या चर्चा होताना रश्मी आपल्याला बघायला मिळत आहे. धन्यवाद रश्मी या सगळ्या माहितीबद्दल. आणि धन्यवाद प्रशांत, तुम्ही देखील दिल्लीतून सगळे अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचवलेत त्याबद्दल. आता काही वेळापूर्वीच राहुल गांधी यांनी शरद पवारांची दिल्लीत भेट घेतलेली आहे आणि चर्चा केली. आणि या चर्चेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन होणार का अशी चर्चा देखील बघायला मिळते आहे. आपण आणखी बोलण्यासाठी जाऊयात. राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आता आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं या संदर्भात विश्लेषण जाणून घेणार आहोतच. पण आत्ताची ही सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आहे ती म्हणजे राहुल गांधी यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे. आपण जाऊयात. अभय देशपांडे आता राजकीय विश्लेषक आता आपल्यासोबत आहे. अभय देशपांडे सर, नेमकी काय राजकीय समीकरणं या निमित्तानं बदलण्याची शक्यता आहे? काय समीकरणं असू शकतात? समीकरणं अशी आहेत की विलिनीकरणाच्या बाबत अद्याप काही कन्फर्म माहिती मिळत नाहीये. परंतु एक निश्चित आहे की मागच्या वेळेसही जो प्रयत्न झाला होता की प्रीपोल अलायन्स म्हणून ज्या पक्षांची निवडणुकीच्या पूर्वी आघाडी झालेली आहे त्या पक्षांचा गट एकत्रित गृहीत धरून त्यांना विरोधी पक्ष नेतेपद द्यावं अशी मागच्या वेळेसही मागणी झाली होती. यावेळेसही त्याच दृष्टीने प्रयत्न सुरू झालेले आहेत. मागच्या वेळी ते 10% जे आवश्यक संख्याबळ असतं ते संख्याबळ नसल्यामुळे ती मागणी अमान्य केली तरी निमंत्रित सदस्य म्हणून काँग्रेसच्या गटनेत्यांना काही समित्यांवर जिथे की महत्वाच्या नियुक्त्या केल्या जातात तिथे विरोधी पक्ष नेत्यांना ते पदसिद्ध सदस्य असतात अशा समित्याचे, तिथे निमंत्रित सदस्य म्हणून त्यांना घेण्यात आलं होतं. परंतु यावेळेस ही आघाडी म्हणून ग्राह्य धरावी या दृष्टीने आता प्रयत्न सुरू झालेले आहेत. तसं झालं तर काँग्रेसकडे पुरेसं संख्याबळ होईल आणि त्या संख्याबळाच्या आधारावर जर सगळ्यांनी विधिमंडळ पक्षनेता म्हणून आघाडीचा जर राहुल गांधी यांची निवड केली तर ते देणं सुकर होईल असं त्या सर्व राजकीय पक्षांचं म्हणणं आहे. आणि शरद पवार यांनी याच्यासाठी जर पुढाकार घेतला आणि जर विधिमंडळ संसदीय पक्षाच्या आघाडीचा एकत्रित नेता म्हणून राहुल गांधी यांची निवड केली तर हे देता येणं शक्य आहे असं काही लोकांचं मत आहे. याच्याबद्दल निश्चितच कायदे तज्ज्ञांकडून सल्ला घेतला जाईल. परंतु त्या दृष्टीने प्रयत्न निश्चितपणे सुरू झालेले आहेत. ठीक आहे, पण या सगळ्या घडामोडींसाठी काँग्रेसला कुठली तडजोड करावी लागण्याची शक्यता आहे? आता तडजोड करण्यासारखं काही गोष्टी राहिलेल्या नाही आहेत. जर या विरोधी पक्ष नेत्यांना सगळ्यांना जे विशेषतः ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक आहेत तिथे त्यांना लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यामुळे आता फक्त संसदीय पक्ष नेता निवड आणि त्या संसदीय पक्षाच्या नेत्याला विरोधी पक्ष नेत्याचा दर्जा मिळणं मला वाटतं यालाच प्राधान्यक्रम राहील. मग पक्षांच्या बांधणी असेल वगैरे या सगळ्या गोष्टी पुढच्या आहेत. परंतु आता या सगळ्या सुनामीमध्ये सगळ्या ज्या पक्षांची विरोधी पक्षांची वाताहत झालेली आहे त्यांना एकसंघपणे उभं राहण्यासाठी त्या दृष्टीने आणि विशेषतः काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरून राहुल गांधी ठाम भूमिका घेतली त्या संदर्भातही त्यांना मार्ग काढावा लागेल आणि मला वाटतं की याच गोष्टींना आता प्राधान्यक्रम दिला जाईल. म्हणजे जर असं घडलं तर विरोधी पक्ष नेते पदापुरतच हे विलिनीकरण असू शकतं. यानंतर जर विलिनीकरण झालं तर संघटनात्मक कुठलेही बदल होणार नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे? नाही, विलिनीकरण अर्धवट विलिनीकरण कधी होत नाही. जर विलिनीकरण करायचं असेल तर पक्षाचं विलिनीकरण करावं लागेल. तशी परिस्थिती किंवा आज तरी तशी दिसत नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षात हे अद्याप तशी नेत्यांच्या बैठकीत किंवा अशी कुठली चर्चा झाल्याचं ऐकिवात नाही आहे. परंतु अशी कुजबूज बऱ्याच दिवसांपासून होती परंतु अजून त्या फक्त कुजबूज पातळीवर त्याच्यावर कॉन्क्रीट असा काही निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचाच झालेला नाही आहे. त्यामुळे आता तरी मला वाटतं की संसदीय पक्षनेता आघाडीचा असावा, केवळ काँग्रेसचा
कसा नसावा या दृष्टीने काही निर्णय होण्याची शक्यता आहे. आणि तसे निर्णय झाले तर मला वाटतं की स्टॅलिन यांनी आधीच सांगितलेलं आहे की डीएमकेचा पाठिंबा असेल राहुल गांधी यांना, त्यांनी पंतप्रधान पदासाठी सुद्धा त्यांना निवडणुकीच्या आधी पाठिंबा दिला होता. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी जर पाठिंबा देण्याचा वेळ आली तर ते निश्चितपणे पाठिंबा देतील. फक्त हे समीकरण किंवा ही तडजोड कायद्याच्या चौकटीवर मान्य केली जाईल का आणि ती भाजपाकडून स्वीकारली जाईल का, हेच मला वाटतं की आजच्या दृष्टीने प्रश्न आहे. सर, अगदी लोकसभा निवडणूक काही दिवसांपूर्वीच पार पडली आणि त्यात आपण बघितलंय की राष्ट्रवादीचा आणि काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न असताना सुद्धा आघाडीच्याच उमेदवारांमध्ये पाडापाडीचं राजकारण बघायला मिळतं. आणि जर अशा पद्धतीचं कुठलं विलिनीकरण झालं तर पुन्हा अंतर्गत कुरघोडीचं राजकारण नव्याने बघायला मिळू शकतं. नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा का झाला याचा जर इतिहासात आपण गेलो 1999च्या तर त्यावेळेसच लक्षात येईल की पक्षामध्ये निश्चितपणे मतभेद होते. आणि शरद पवारांकडे विरोधी पक्ष नेते पद असताना सुद्धा त्या काळात 98 साली त्यानंतरही ज्या पद्धतीने म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुकीत वरून महाराष्ट्रात झालेला वादळ असेल किंवा राज्यसभेला रामप्रधानांचा झालेला पराभव असेल, त्यानंतर ज्या घडामोडी झाल्या त्याच्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उदय झाला. मला वाटतं की ते प्रश्न अजूनही, तो जो ट्रस्ट डेफिसिट म्हणतो तो ट्रस्ट डेफिसिट अजूनही आहे. त्यामुळे आघाड्यांचं राजकारण किंवा पुढच्या काळात एकत्रितपणे राजकारण करणं शक्य आहे, किमान तेवढ्यापुरतं तरी एकत्र राहावं, हा मला वाटतं हे पहिलं पाऊल असेल. विलिनीकरणाला लगेच काही आत्ता दुजोरा अजून तरी मिळत नाहीये.